महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान आज आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबाराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। महसूल विभागाशी संबंधित विविध समस्या, प्रलंबित प्रकरणं आणि अडचणींबाबत निवेदन देण्यासाठी हजारो नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। जनतेशी थेट संवाद साधणारे आणि सामान्य नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेणारे जनता दरबार आयोजित करण्याचा महसूल मंत्र्यांचा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे। जमिनीवर उतरून जनतेच्या अडचणी समजून घेण्याची ही भूमिका लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील संवाद अधिक मजबूत करणारी ठरते। मात्र याच जनता दरबारातून महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नही उपस्थित होतोय। अवघ्या 1.5 ते 2 तासाच्या जनता दरबारात जवळपास 1000 निवेदनं स्वीकारण्यात आली। शिवाय महसूल मंत्र्यांना भेटण्यासाठी तब्बल 5 ते 10,000 नागरिक उपस्थित असल्याचं चित्र पाहायला मिळालं। एका दिवसाच्या दौऱ्यात आणि केवळ काही तासांच्या जनता दरबारात जर एवढ्या मोठ्या प्रमाणात महसूल विभागाशी संबंधित तक्रारी आणि निवेदनं नागरिकांना घेऊन यावी लागत असतील तर प्रशासनाच्या पातळीवर नागरिकांच्या समस्या कितपत गांभीर्याने सोडवल्या जात आहेत हा विचार करण्याचा विषय आहे। नागरिकांच्या छोट्या मोठ्या महसूल समस्या स्थानिक पातळीवरच वेळेत निकाली निघायला अपेक्षित असताना त्याच समस्या घेऊन नागरिकांना थेट मंत्र्यांच्या जनता दरबारापर्यंत यावं लागत असेल तर ही बाब प्रशासनासाठी निश्चितच आत्मपरीक्षणाची बाब आहे। महसूल मंत्र्यांनी जनता दरबार घेणं ही जनतेच्या दृष्टीने कौतुकाची बाब आहे। मात्र हजारो नागरिकांना आपल्या समस्या घेऊन मंत्र्यांच्या दारात यावं लागणं ही प्रशासनासाठी निश्चितच चिंतनाची बाब आहे। या जनता दरबाराला आजी माजी खासदार आमदार यांच्यासह जिल्हाधिकारी राठोड साहेब, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संकपाळ साहेब, प्रांताधिकारी, सर्व तालुक्यांचे तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच महसूल विभागातील विविध अधिकारी उपस्थित होते। त्यामुळे नागरिकांच्या निवेदनांवर तातडीने कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त होतीये। महसूल मंत्र्यांनी नागरिकांचे म्हणणं प्रत्यक्ष ऐकून घेत त्यांची निवेदनं स्वीकारली आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या कार्यवाहीच्या सूचना दिल्याने नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं। जनता दरबार हा जनतेचा आवाज ऐकण्याचा प्रभावी माध्यम ठरू शकतो। मात्र भविष्यात अशा जनता दरबारात हजारो निवेदनं येण्याची वेळच नागरिकांवर येऊ नये यासाठी महसूल प्रशासनाने तालुका आणि जिल्हा स्तरावरच प्रलंबित प्रश्नांचा वेगाने निपटारा करण्याची गरज आहे। रिपोर्टर मंगेश पीबी।